लांडगा आणि 7 लहान बकरे. एकेकाळी एके ठिकाणी एक वृद्ध बकरी आई एका लहान सुंदर झोपडीत राहत होती. तिला 7 लहान सुंदर मुलं होती. त्यांच्या झोपडीच्या समोरच एक मोठा वाईट लोभी लांडगा राहत होता. त्याला नेहमी त्या सर्वांना खाण्याची एक लालसा होती. एके दिवशी बकरी आईला जायचं होतं बाहेर आणि तिच्या मुलांना अन्न आणायचं होतं. म्हणून ती त्यांना म्हणाली, माझ्या प्रिय मुलांनो, काळजीपूर्वक ऐका. तुम्हा सर्वांना काहीतरी स्वादिष्ट अन्न आणण्यास मी जंगलामध्ये जातीये. मी परत येईपर्यंत दरवाजा उघडू नका. जर मोठा दुष्ट लांडगा आपल्या झोपडीमध्ये आला तर तो तुम्हा सर्वांना खाऊन टाकेल. तो बदमाश नेहमीच वेषांतर करून येतो, मात्र तुम्ही त्याला अगदी आरामात ओळखू शकाल, कारण त्याचा आवाज उग्र आहे, पाय काळे आहेत आणि नख टोकदार आहेत. अगं आई, आम्ही खूप काळजीपूर्वक राहू. त्या मोठ्या दुष्ट लांडग्याला आत येऊ देणार नाही. आमची काळजी करू नको. आम्ही सर्वजण सुरक्षित राहू. म्हणून बकरी आई तिच्या मार्गाने निघून गेली. त्यानंतर थोड्याच वेळानं त्यांच्या दरवाज्यावर टकटक झाली. प्रिय लहान मुलांनो, कृपया दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे, जी तुमच्यासाठी गोड गाणं गाते. एका लहान मुलानं खिडकीमधून दरवाजाकडे लाल मिरचीची पूड फेकली. त्या मोठ्या वाईट लांडग्याला खूप आणि खूपच जळफळाट झाला. तो त्याचे डोळे उघडूच शकत नव्हता आणि तो तिकडून इकडून तिकडे मदतीसाठी पळत होता. आम्ही दरवाजा उघडणार नाही. आमच्या आईचा आवाज मऊ आणि मधासारखा गोड आहे. तुझा आवाज वृक्ष आणि उग्र आहे. तू नक्कीच मोठा दुष्ट लांडगा असणार. त्या मोठ्या दुष्ट लांडग्याला ते उत्तर ऐकून खूपच निराशा झाली आणि तो मधाचं पोळं शोधण्यासाठी पळाला. त्याला ते खायचं होतं, कारण त्याला माहित होतं की मधच त्याचा आवाज मऊ आणि गोड बनवेल. लवकरच त्याला एका झाडावर मधाचं पोळं दिसलं. स्वतःसाठी मधाचं पोळं काढण्यासाठी त्यानं एक दगड त्याच्याकडे फेकला. मधमाशा उडाल्या आणि त्याला चावल्या. स्वतःला वाचवण्यासाठी त्यानं जवळच्याच तलावात उडी घेतली. काही वेळानं ज्यावेळी मधमाशा तिथून गेल्या, त्यानं सर्व मध खाल्ला आणि परत तो बकरीच्या झोपडीकडे पळाला आणि त्याने पुन्हा एकदा दरवाजावर टकटक केली. प्रिय लहान मुलांनो, आता तुम्ही दरवाजा उघडा. आता खात्रीनं मी तुमची गोड आईच आहे. खरंच. जर तू आमची आई असशील तर दरवाजाच्या फटीत पाय ठेव, तरच आम्ही तुला पाहू शकतो. त्या लहान बकरीने सांगितल्याप्रमाणे लांडग्यानं तसं केलं. त्या फटीच्या खाली त्याने त्याचे पाय सरकावले. मुलांनी बघितलं की ते पाय काळे होते आणि त्यातील एकानं मोठ्या हातोड्यानं त्यावर जोरात मारलं. तो मोठा लांडगा वेदनेसह मोठ्यानं रडू लागला. नाही, तू आमची आई नाहीस. आम्ही दरवाजा उघडणारच नाही. आमच्या आईचे पाय पांढरे आहेत, तुझे पाय काळे आहेत. धोकेबाज मोठ्या दुष्ट लांडग्या, निघून जा. यावेळी लांडगा खरोखर खूपच संतापला. आता तो पुन्हा मिस्टर मिलर यांना भेटण्यासाठी गावाकडे पळाला. जसा तो त्या गावामध्ये पोचला, त्याला दूर पळवण्यासाठी गावकऱ्यांनी त्याच्यावर दगड फेकले. परंतु जखमी झाल्यानंतरही लांडगा मिस्टर मिलर पर्यंत पोचण्यामध्ये यशस्वी झाला. अगं आई ग, ऐक मिस्टर मिलर, माझ्या पायावर थोडंसं पीठ टाक, नाहीतर त्या क्षणी मी तुला चावून टाकेन. चक्कीवाला एवढा घाबरला की त्याने म्हटल्याप्रमाणे सगळं केलं. त्यानंतर मोठा दुष्ट लांडगा पुन्हा बकरीच्या झोपडीकडे गेला. पुन्हा त्यानं दरवाजा वाजवला आणि म्हणाला, प्रिय लहान मुलांनो, आता तुम्ही खात्रीनं दरवाजा उघडाल. खात्रीनं मी तुमची आई आहे. आता कोणतीही खोड करू नका. तुझे पाय दाखव. परंतु यावेळी दरवाजाच्या फटीत त्याचे पांढरे पाय ठेवण्यासाठी लांडगा घाबरत होता. थरथरणारे पाय त्या दरवाजाच्या फटीत आले आणि मुलांनी टोकदार धारदार नख पाहिली. म्हणून त्यातील एकानं उंदराचा सापळा घेतला आणि लवकरच त्याच्या पायाला उंदराचा सापळा अडकल्यामुळे त्यांना वेदनेनं लांडगा रडताना दिसला. आई ग, नाही, तू आमची आई नाहीस. तुझी नख त्या मोठ्या लांडग्याप्रमाणे टोकदार आहेत
आता तू इथून निघून जा. परंतु यावेळी लांडगा खूपच भुकावला होता आणि त्याला कळत नव्हतं की ती मुलं त्याच्यापेक्षा हुशार कशी झाली. आता त्याला ते कोणत्याही किमतीवर त्याच्या अन्नासाठी हवेच होते, म्हणून त्यानं आपल्या स्वतःच्या झोपडीकडे धाव घेतली. त्यानं नखं काढायचे किट पकडलं आणि त्याने नखं कापली. त्यानंतर त्याने त्यांना व्यवस्थित केले, त्यामुळे ते टोकदार किंवा धारदार राहिले नाहीत. त्यानंतर पुन्हा त्याने बकरीच्या झोपडीकडे धाव घेतली, दरवाजावर टकटक केली आणि म्हणाला, माझ्या प्रिय खोडकर मुलांनो, आता दरवाजा उघडा बघू. नाही उघडला तर मी तुम्हाला चापट्या मारेन. आम्हाला तुझे पाय दाखव आई. दरवाजाच्या फटीतून लांडग्यानं त्याचा पाय सरकावला. तो अत्यंत घाबरला होता, कारण आता पुढे काय होणार हे त्याला माहीतच नव्हतं. ते पाय पांढरे होते, त्यावर कोणत्याही प्रकारची टोकदार नखं नव्हती आणि आवाजही त्यांच्या आईसारखाच गोड होता. त्यामुळे मुलांनी विचार केला की यावेळी खरोखरच त्यांची आईच आहे आणि त्यांनी दरवाजा उघडला. स्वागत आहे आई, शेवटी तू घरी आलीसच. मोठा दुष्ट लांडगा आत गेला आणि सर्व लहान मुलं स्वतःला लपवण्यासाठी पळू लागली. पहिला मुलगा टेबलच्या खाली लपला, दुसरा मुलगा बेड खाली लपण्यासाठी गेला, तिसरा मुलगा ओव्हनमध्ये गेला, चौथा मुलगा भांड्यांच्या खाली लपला, पाचवा मुलगा कपाटाच्या आत जाऊन बसला, सहावा मुलगा कपडे धुण्याच्या टब खाली लपला आणि शेवटचा उंच घड्याळाच्या मागे लपला. त्या लांडग्यानं त्या प्रत्येकाची शिकार केली आणि सगळ्यांना खाऊन टाकलं, फक्त एकाला सोडून, जो त्या घड्याळाच्या मागे होता. त्यानंतर तो लांडगा निघून गेला आणि हिरव्या गवतावर जाऊन झोपला. तो थकलेला व संतुष्ट होता आणि झोपी गेला. लवकरच तो लगेच झोपून गेला. त्यावेळी बकरी आई जंगलातून घरी आली. तिला दिसलं की दार उघडच आहे आणि घरामध्ये कोणीच नाहीये. ती बिचारी घाबरून गेली. अरे देवा, दरवाजा उघडाय, इथं काय घडलं? टेबल आणि खुर्च्या यांच्या रोजच्या जागेवर नव्हत्या. कपडे धुण्याचा टब मोडला होता आणि बेड अस्ताव्यस्त झालेला. कुठे आहात माझ्या प्रिय मुलांनो? प्रिया आई, मी इथे आहे, या उंच घड्याळाच्या मागे. लहान बकरीला बाहेर काढण्यासाठी आईनं मदत केली. लवकरच तिने जाणलं की कशा प्रकारे त्या लांडग्यानं तिच्या मुलांना खाल्लं. त्यानंतर ती झोपडीच्या बाहेर गेली आणि तिथेच गवतावर तो लांडगा झोपला होता. तसं त्या बकरीनं त्या मोठ्या दुष्ट लांडग्याकडे पाहिलं. तिला त्याच्या पोटामध्ये काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं. अरे, माझी निरागस मुलं अजून जिवंत आहेत, मी आता त्यांना बाहेर काढते. म्हणून तिनं तिच्या लहान मुलाला कात्री, सुई आणि थोडासा कापूस आणण्यासाठी घरामध्ये पाठवलं. तिने तिरस्कारानं त्या लांडग्याचं पोट कात्रीने फाडलं आणि तिच्या मुलांपैकी एकाचं डोकं टुणकन बाहेर आलं. त्यानंतर दुसरा लगेच बाहेर आला. त्यानंतर तिसरा बाहेर आला आणि तिची सगळी मुलं लांडग्याच्या पोटातून बाहेर आली. जा आणि माझ्यासाठी झऱ्यामधून काही मोठे दगड घेऊन या. हो आई, लवकर आणूया. ती 7ही मुलं त्या झऱ्याकडे पळाली आणि लवकरच 7 मोठ्या दगडांसह परत आली. त्यांनी ते दगड त्या दुष्ट वृद्ध लांडग्याच्या पोटात ठेवले. मी आता हळूवार लांडग्याला शिवणार आहे, त्यामुळे शांत राहा, नाहीतर तो उठेल. लवकरच तिनं लांडग्याचं पोट शिवलं. थोड्याच वेळात शेवटी ज्यावेळी मोठा दुष्ट लांडगा जागा झाला, तेव्हा त्याला आतील मोठ्या दगडांचं खूपच ओझं वाटू लागलं. खाली आवाज करणार हे काय आहे? याच्यामुळे मला चक्कर येतेय. ही तर ती सगळी लहान हाडच आहेत, परंतु आता ते ओझं झालेत, एकदम दगडाप्रमाणे. म्हणून तो पाणी पिण्यासाठी चालत खाली झऱ्याकडे गेला. परंतु त्याचं पाणी पिऊन झाल्यावर त्याच्या पोटातील दगडांच्या जडत्वामुळे तो तोल जाऊन खोल पाण्यात पडला आणि बुडून गेला. गोष्ट संपली. If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment.